गेल्या 3-4 दिवसांपासून मनमाड व शहर परिसरात सुरू असलेल्या रिपरिप पावसाने थोडी उसंत दिल्यानंतर आता बळीराजाची खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. आधीच पाऊस 1.5 महिना उशिरा झाल्याने पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या खोळंबल्याने बळीराजा हतबल झाला होता. मागील 3 ते 4 दिवसांपासून रिपरिप का होईना पावसाला सुरू झाल्याने खरीप पेरण्याला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आणखी पेरण्या लांबू नये म्हणून शेतकरी आता उधार उसनवार करून मोला महागडाचे बियाणे पेरणी करताना दिसत आहे. मनमाड परिसरात मोठ्या प्रमाणावर मक्याची लागवड केली जात आहे, तर बाजरी, भुईमूग, मूग पिकांची पेरणी लागली. त्यामुळे बळीराजा आनंदाला आहे. ट्रॅक्टर व बैलजोडीच्या सहाय्याने पेरणी केली जात आहे. साध्या पेरणी योग्य पाऊस झाला आहे. अद्यापही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. माझं नाव नितीन मगन संसारे. मी आता ही मका लागवड करतोय. आता पाहिजे तर जूनमध्येच पाऊस पडायला पाहिजे होता, पण तो आता 1 महिना उशीर झाला आहे. तर पाहिजे तसं मन समाधानी पाऊस अजून काही झालेला नाही. फक्त आता हे पेरणीपुरतं काम झालेलं आहे. पुढचं पिकाचं कसं नियोजन? पुढच्या पिकाचं आता पाण्यावरती पुढे अवलंबून राहील. जर अल निनोचा जो प्रभाव जर नाही झाला आपल्याकडे, तर पाणी जर चांगलं पडला पुढे, तर रब्बीचं पीक होऊ शकतं. आणि जर अल निनोचा प्रभाव झाला तर रब्बीचं पीक हे काय गॅरंटेड नाही. असं पिण्याच्या पाण्याची काय? नाही, अजून तर पिण्याच्या पाण्याची समस्या काही मिटलेली नाही. अजून असे 3-4 पाऊस जर झाले तर पिण्याची समस्या मिटू शकते. नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस कमी झाल्यामुळं पहिले पश्चिम भागात जास्त पाऊस झाला. आता हा पाऊस बरोबर आल्यामुळं पेरणी करतोय आम्ही. पण आता जेमतेम पाऊस असल्यामुळं मोलामागाचं बेणं शेतात टाकून देतोय. आता याच्या पुढं मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. एवढं शेतकऱ्याला मोठा पाऊस यावा अशी इच्छा आहे. त्याच्या पुढं आता नुकसान होणार का काय होणार हे सगळं देव भरोशी. पेरणी केला काय उशीर झाला? पेरणीला 1.5 महिना पाऊस लेट आल्यामुळं पेरणीला उशीर झाला. आता काय स्थिती? हं? आता काय परिस्थिती? आता परिस्थिती जेमतेम जास्त काही पाऊस नाही आहे. जेमतेम पेरणी पुरता आहे. पेरणी करून दिली तो आता आज तर सगळं उघडून गेले, ऊन पडलेलं आहे. आता याच्या पुढं काय होईल? पाऊस आला तर जे टाकलेलं उगल, नाही आला पाऊस तर नुकसान होईल. तुमची काय? आमची अपेक्षा आहे पाऊस यावा, शेतकऱ्याचं चांगलं व्हावं एवढीच अपेक्षा आहे आमची. 2-3 दिवसापासून पाऊस चालू झाला आणि मग आता 2 दिवसापासून उघडीत दिल्यामुळं चांदवड तालुक्यातील शिंगवे गावामध्ये आजूबाजूचा परिसर पेरणीला थोडंसं बरं वाटलं आणि शेतीयुक्त उपयुक्त पाऊस झाल्यामुळं मक्याची लागवड आहे, काही बाजरी, मूग अशा प्रकारचं पीक आम्ही आज पेरायला सुरुवात केलेली आहे. आणि पावसाची काय काय परिस्थिती? पाऊस अजून पाहिजे तसा पाऊस काही धरणं भरल्यासारखा नाही झालेला, पण एक पेरणीयुक्त व शेतीला आता पेर झाली ते त्या पेरीच्या हिशोबाने हा पाऊस झालेला आहे. पण बंधारे वगैरे अजून काही भरलेले नाही. चांदवडचा पूर्व भागामध्ये पावसाची अजून कमतरताच आहे. तसं पाहायला गेलं तर चांदवड तालुक्यातील चांदवडमध्ये परसूल, हरसूल हा जो पट्टा आहे इकडे जास्त पाऊस प्रमाणात झाला. पण मनमाड पासून 2-3 किलोमीटर अंतरावरती पाऊसच नाही. अजून मनमाडला सुद्धा पाऊस कमीच आहे. एवढा काय समाधानकारक असा पाऊस झालेला नाही. काय अपेक्षा आहे? अजून यायला पाहिजे पाऊस. पावसाची फार गरज आहे. पाऊस नाही आला तर याच्यावर काय होणार आहे? हे संभाव्य पीक जे आहे, आता मका लागवड केली, मकाला आता सध्या पुरतं ठीक आहे. पण अजून जसजशी पिकाची वाढ होईल, त्याची भूक वाढेल, तर त्यानुसार त्याला पावसाची गरजच येणार आहे. अजून विहिरीला काही पाणी आलेलं नाही, विहिरी भरलेलं नाही. त्याच्यामुळं पावसाची आवश्यकता अजून आम्हाला असं वाटतं यायलाच पाहिजे पाऊस.